गुड आफ्टरनून. सो आता जस्ट आपण पाहिलेलं आहे की ड्युरिंग प्रेग्नन्सी व्हॉट आर थिंग्स नॉट टू बी फॉलोड. सो जस्ट revise, we are just going for a revision. So abuse during pregnancy, consists of consuming of smoking. जी लेडी, जी प्रेग्नंट लेडी आहे त्यांनी स्मोकिंग करू नये, अल्कोहोल घेऊ नये, एनी नार्कोटिक ड्रग जस्ट लाईक हिरोईन हे गोष्टी घेऊ नये. या गोष्टींचं जरी कन्झम्पशन केलं तर ड्युरिंग प्रेग्नन्सी तर बच्चूला बर्थ डिफेक्ट हा येऊ शकतो, न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट होऊ शकतात, त्याचा डेव्हलपमेंट हे नीट होणार नाही. सेकंड थिंग, या ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये बच्चूच्या रिलेटिव्सचा पण खूप मोठा हात आहे. शी नीड टू बी हॅव अ सपोर्ट फ्रॉम हजबंड अँड द फॅमिली टू अंडरस्टँड द चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थचं एज्युकेशन हे देणं खूप जास्त गरजेचं आहे टू गेट हर सपोर्ट अँड टू शी हॅज टू प्रिपेअर टू गिव्ह अ हेल्दी चाइल्ड बर्थ. अँड देन सेकंड थिंग इज की वेनेवर फॅमिली रिलेटेड आहे काही गोष्टी ज्याच्यामध्ये शी हॅज टू बी प्रिपेअर फॉर गिविंग बर्थ. कारण न्यूली ज्या मदर आहे, मदर आहे त्यांना भरपूर गोष्टींचा कुशंका असतात. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की त्याला खूप साऱ्या गोष्टी अँशियसली त्या गोष्टी पाळतात. जर घरामध्ये एखादी न्यूक्लियर फॅमिली असेल आणि जर विचारायला कोण नसेल किंवा घरामध्ये एखादी मोठी माणसं नसतील किंवा मोठी वडीलधारी माणसं नसतील तर अशा वेळेस लेडीज ज्या आहेत ह्या मोस्टली सोशल मीडिया थ्रू आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेस आपण मदरला खूप मोठा सपोर्ट देऊन शी हॅज टू बी प्रिपेअर फॉर अ नॉर्मल बेबी और हेल्दी बेबी. ओके, बट फॉर दॅट शी हॅज टू बी टेकन अ बॅलन्स डाएट, एक्सरसाइज, प्रॉपर रेस्ट, and she should be avoid all this smoking, alcohol. या सगळ्या गोष्टींपासून लेडीजने लांब राहणं खूप जास्त गरजेचं आहे सो दॅट शी कॅन गिव्ह अ बर्थ टू अ नॉर्मल हेल्दी चाइल्ड. ओके, सो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं आहे. सो नाव आपल्याला पुढचं लेक्चर बघायचं आहे आपलं सायकोलॉजिकल अँड कल्चरल aspects of pregnancy. Okay, so adjustment to pregnancy. Pregnancy is a period during which many changes takes place in a woman's life. Pregnancy असा पिरियड लाईफ मधला की ज्यामध्ये खूप सारे चेंजेस होतात लाईफ स्पेशली लेडीजच्या लाईफमध्ये. There should be a basic understanding of the culture and its experience of social life, behavior, food and clothing. Cultural and psychological aspect contributes to the delivery of response to. तो पहिला आहे adjustment to pregnancy. Adjustment to pregnancy. ओके, याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला. सो प्रेग्नन्सी इज व्हेरी सिग्निफिकंट पिरियड ऑफ इन अ वुमन्स लाईफ ॲज इट मार्क्स हर मोमेंटियस जर्नी इन टू द मदरहूड. प्रेग्नन्सी ही लेडीची ही मदरहूडची जर्नी आहे, त्यामुळे तिच्या खूप साऱ्या आठवणी इथे असतात. ड्युरिंग द डायनॅमिक 9 months ऑफ द प्रेग्नन्सी इमेन्स चेंज टेक प्लेस इन हर माइंड अँड बॉडी. या 9 महिन्याच्या काळामध्ये लेडीजच्या मनामध्ये, तिच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. ॲज अ फिटस टेक्स शेप इन टू द फुल ग्रोन बेबी. ओके, ड्युरिंग दिस पिरियड मदर हॅज टू मेक मेनी फिजिकल, सायकोलॉजिकल अँड पर्सनल ॲडजस्टमेंट. या दरम्यान या 9 महिन्याच्या कालावधी मदरला फिजिकली, सायकोलॉजिकली आणि पर्सनली खूप साऱ्या गोष्टींना ॲडजस्टमेंट ही करावी लागते. फिजिकल चेंजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी कॅन बी चॅलेंजिंग ॲज अ हार्मोनल इम्बॅलन्स अँड मूड स्विंग एक्सपिरियन्स. जेव्हा लेडीच्या बॉडीमध्ये चेंजेस, फिजिकल चेंजेस येतात ड्युरिंग प्रेग्नन्सी, त्यामुळे ह्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे तिला फिजिकल चेंजेस येतात आणि तिचं मूड स्विंग सुद्धा होतात. मदर कॅन मेक वुमन मिल by the mother can make a woman feel really off balance. Duty of community based nurse is to make her understand that all the
अबिहेल इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. जेव्हा तुम्हाला CH जी कम्युनिटी हेल्थ नर्स आहे ती जेव्हा कधी राऊंडला जाते तेव्हा त्यांना अशा प्रेग्नेंट लेडीजना बोलतं करणं, तेव्हा त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यांना सांगणं गरजेचं आहे की हे ॲब्सोल्यूट नॉर्मल फिजिकल चेंजेस आहेत जे होतात ते ऑब्सोल्यूट नॉर्मल आहेत, ते सगळ्यांमध्ये होतात आणि नॉर्मल आहे. सो ड्युरिंग प्रेग्नन्सी जे होण्याचे असते ते ड्युरिंग प्रेग्नन्सी आहे. द फिजिकल चेंजेस दॅट ऑकर ड्युरिंग प्रेग्नन्सी सच ॲज अ गेन इन वेट. फिजिकल चेंजेस काय होतात, वेट वाढतं, स्पेशली ड्युरिंग द लास्ट ट्रायमेस्टर, पहिल्या शेवटच्या 7 महिन्यात, 7-8-9 महिन्यामध्ये खूप जास्त वजन वाढतं. कॅन ऑल्सो अफेक्ट मदर्स इमोशन, त्याच्यामुळे मदरचे इमोशन सुद्धा अफेक्ट होऊ शकतात. सम वुमन फील देमसेल्फ ॲज अ अनअट्रॅक्टिव्ह टू देअर पार्टनर. काहींना वजन वाढल्या कारणाने आपल्या पार्टनरसाठी ते अनअट्रॅक्टिव्ह वाटू शकतात. ऑन अदर हँड द समवन हू सीज चेंजेस इन देअर बॉडी ॲज अ शेप इज ब्युटिफुल साईन ऑफ अ अपकमिंग मदरहूड. किंवा काही जणी असा विचार करतात की ही मदरच्या जे अपकमिंग मदरहूड जे तुमचं आहे त्यासाठीचा हा तुमच्या बॉडीने सुंदर असा आकार घेतलेला आहे. तर प्रत्येकाच्या विचारसरणीवरती ते आहे. To have a positive mental image and get properly adjusted to this period, one should take care of oneself, have a good balanced diet and exercise. तुम्हाला या पॉझिटिव्ह मेंटल स्टेटस ने गरजेचं आहे की गेट प्रॉपरली ॲडजस्ट टू पिरियड. तुम्हाला या पिरियड ॲडजस्ट होण्यासाठी मदरने बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे आणि आणि एक्सरसाइज करणं खूप जास्त गरजेचं आहे. ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ प्रेग्नन्सी, पहिल्या काळामध्ये शी कॅन हॅव फिलिंग सच ॲज अ ब्रस्टिंग टू टीयर्स. कधी तिला असं खूप इमोशनली ब्रेकडाऊन होण्याची शक्यता आहे, इरिटेशनल रिस्पॉन्स आहे, फिलिंग ओव्हरवेल्ड आहे, डिप्रेस्ड आहे. या सगळ्या इमोशन्सचा खेळ आहे, सगळ्या भावनांचा संगम आहे. अँड elated. Time and understanding offered by the nurse and the family of the mother take place the bulk of these feelings. या इमोशनचा चांगला मेळ घालण्यासाठी तुम्हाला नर्स पण खूप हेल्प करते आणि घरातले वडीलधारी व्यक्तीसुद्धा मदत करतात. मदर इज ॲडवाइज टू ट्राय टॉकिंग टू अ ट्रस्टेड पार्टनर, फ्रेंड अँड फॅमिली मेंबर्स अँड टू द फिजिशियन. मदरला ॲडवाइस करते की तुम्ही तुमच्या विश्वासातल्या माणसाशी बोला, पार्टनरशी बोला किंवा घरातल्या मोठ्या जणांशी आणि तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरशी सुद्धा तुमच्या शंकाचं निरसन करा. ॲज द प्रेग्नन्सी ॲडवर्स वुमन स्टार्ट्स गेटिंग इमोशनल अटॅच विथ हर बेबी. जसे जसे प्रेग्नन्सी वाढवली जाते मदरला तिच्या होणाऱ्या अपकमिंग बाळासाठी साठी इमोशनल अटॅचमेंट तयार होते. दिस डेव्हलप्स अ स्ट्रॉंग बॉन्डिंग इन शी फील्स अ मदरलिंग रिलेशनशिप विथ द बेबी. ह्याच्यामुळे काय होतं, मदर आणि बेबीमध्ये स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो आणि तिला तिच्याबद्दल फिलिंग्स पण येतात. शी गेट्स मेंटली प्रिपेअर्ड फॉर द लेबर अँड चाइल्ड. त्याच्यामुळे मदर ही लेबर आणि बर्थसाठी तयार होते. ॲज दिस पिरियड शी शुड बी इन्करेज टू वर्बलाइज हर फिलिंग्स. ओके, अशा वेळेस ती काय होतं, तिच्या फिलिंगवरती वर्बलाइज ती बोलते सुद्धा, फेअर पण सांगते, तिचे ॲप्रिहेन्शन्स पण सांगते. जेव्हा ट्रस्ट तुझ्या विश्वासामध्ये असलेल्या माणसाला तिच्या फिलिंगविषयी, तिच्या चेंजेसविषयी मन मोकळं करू शकते. द ॲडजस्टमेंट बिकम्स अ लिटल डिफिकल्ट वेन इट चेंजेस द ब्रॉट इन द लाईफस्टाईलमध्ये जेव्हा आपण बोलतो त्यावेळी काय ॲडजस्टमेंट होण्यासाठी थोडंसं काहींना प्रॉब्लेम होतो. समटाईम मदर हॅज टू सी अ मेजर ड्युरिंग द पिरियड लाईक increased responsibility, extra care needed, dilemma with whether it's a continuous working or not. Like so, यासोबतच रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढतात कारण खूप साऱ्या गोष्टींची एक्स्ट्रा जबाबदारी वाढते. डिलिमा येतो, पुढे काम जर वर्किंग मदर असेल तर काम करायचं नाही करायचं, जॉब सोडायचा नाही सोडायचा, सगळ्या गोष्टीचं मिक्स फिलिंग असतं. Mother has to make up important decision to her life as she should be take a time to think as a decision may help her adjusting to the pregnancy. So मदरला वेळेचा पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे कारण तिला तिच्या पुढच्या लाईफबद्दल, तिच्या पुढच्या भवितव्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे as she is so that she can adjust with the pregnancy betterly. It is a period during which the relationship of mother with the partner, family and the friends changes when each person adjusts to their new roles. So हे असं ड्युरिंग आहे, हे असं फेज आहे लाईफचं की जिथे तुमच्या सगळ्यांच्या रिलेशनशिपच्या व्याख्या बदलतात, प्रत्येकाचे रोल मॉडेल बदलतात. द लाईफ ऑफ द बर्थ ऑफ द बेबी इज ऑफकोर्स गोइंग टू बी चेंज. Everyone should be talk freely regarding their feelings so that adjustment of the forthcoming changes can be made. So देवाणघेवाण विचारांची असणं गरजेचं आहे, सुसंवाद साधणं गरजेचं आहे, कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे घरातल्या प्रत्येकाचं, सो दॅट त्यांचा रोल मॉडेल हा चेंज होईल आणि जो तो आपल्या या प्रेग्नन्सीबद्दल कम्फर्टेबल होऊन लेडीसुद्धा कम्फर्टेबल होईल आणि शी कॅन बी एक्सेप्ट दिस चेंजेस ॲज वेल. टू गेट अ गुड ॲडजस्टमेंट ड्युरिंग प्रेग्नन्सी, ट्राय टू शेअर अ गुड एक्सपिरियन्स ऑफ द फ्रेंड्स, family and the loved ones.
या ॲडजस्टमेंट करताना, प्रेग्नन्सी ॲडजस्टमेंट करताना तुम्हाला चांगला चांगला एक्सपिरियन्स तुमच्या वडीलधाऱ्यांचा, फ्रेंड्सचा आणि तुमच्या लव्ड वनचा घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग येईल. कुठेही तुम्हाला शंका कुशंका येणार नाहीत किंवा ॲडजस्ट व्हायला तुम्हाला खूप सारा याचा उपयोग होईल. अनवेड मदर्स. अनवेड मदर म्हणजे लग्न न करता झालेली मदर. ओके, pregnant lady. The reasons why there is an increase the number of children coming to unwed mothers, especially in the Western societies. आपल्याकडे नाही, mostly Western society मध्ये the people do not think that this is a natural or wrong act for which they can get punishment from the God. There is no fear of God. Secondly, their government also supports the unwed mothers and provides all the financial support to the mother. This act, when give support, increases. Thirdly, the friends and the neighbors do not have any problem from this. People generally try to avoid doing those things from which their friends get annoyed. But if peer supports also, this is act also, it cannot stop. Mainly in Western country मध्ये अनवेड मदर ज्या लग्न न करता आई झालेल्या आहेत त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे आणि तिकडे ती संस्कृती ॲक्सेप्ट केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. पण द मदर कॅरिंग द चाइल्ड हू इज नॉट रिझल्ट ऑफ वेडलॉक, जे बच्चू लग्नाच्या बंधनातून आलेले नाही, कॅन बी ड्यू टू द इलिफिट रिलेशनशिप ऑर कॉन्सिक्वेन्स ऑफ सेक्शुअल अब्यूज, जे की बेकायदेशीररित्या संबंध बनवणे किंवा एखाद्या रेप केसमध्ये वगैरे झालेलं आहे. Either every other day one can see the news in which such children are either thrown ऑन रोड्स और इन द डस्टबिन्स. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अशा ऐकल्या असेल की रोडच्या साईडला आपल्याला बच्चू भेटले आहे किंवा कचऱ्या पेढीत भेटलेला आहे किंवा पाण्याच्या बाहेर ठेवलेला आहे. सो और टेकन, तर या सगळ्या बच्चूजना, अनवेड मदरच्या बच्चूजना आपण अडॉप्शन सेंटर्समध्ये पाठवतो. ब्रिंगिंग अप चिल्ड्रन अलोन मीन्स दॅट देर इज ओनली वन इन्कम अँड वन पर्सन टू मॅनेज द होम. एकाकी मुलांना वाढवणं म्हणजे, एका व्यक्तीने मुलांना वाढवणं म्हणजे सगळ्याच गोष्टी, म्हणजे तुमच्याकडे फक्त एकच पर्सन आहे जो अर्न करतोय, जो की घर पण बघतोय आणि जो बाकीच्या रेस्पॉन्सिबिलिटीजला पण रिस्पॉन्सिबल आहे. दिस कॅन प्लेस स्ट्रेस ऑन द पॅरेंट अँड द चाइल्ड. याच्यामुळे काय होतं, बच्चूजना आणि पॅरेंटला, जी कोणी अनवेड मदर आहे तिला स्ट्रेस येऊ शकतो. अँड फाइंडिंग सुटेबल अँड अफोर्डेबल चाइल्ड केअर इज ऑफन अ प्रॉब्लेम. आणि प्रत्येक वेळेस सुटेबल आणि चांगलं पॅरेंट केअर असणं, बच्चूला चाइल्ड केअर मिळणं हे प्रॉब्लेमच आहे. मेनी चिल्ड्रन आर सिंगल पॅरेंट सफर इमोशनल बिहेवियर प्रॉब्लेम. बहुतांश मुलं जे एक पॅरेंट म्हणजे एक सिंगल पॅरेंट आहे, अशा मुलांना बिहेवियर प्रॉब्लेम येतो, इमोशनल प्रॉब्लेम येतो, एक्सपिरियन्स फिलिंग्स लॉस अँड अँगर. मुलांना खूप साऱ्या इमोशनल गोष्टी होतात, त्या खूप ते टँट्रम थ्रो करतात, रागीट होतात, आदळापट करतात, इमोशनली ते स्ट्रॉंग नसतात. चिल्ड्रन ग्रोइंग अप विथ द वन of their biological parent are twice as likely to drop out the school and 3 times as likely to have a child of their own outside marriage. So it could be because of the drop out of school and even extramarital affair जमिनी सुद्धा मुलं असू शकतात. Now single parent by choice. पॅरेंटिंग इज अनडाऊटली अ मेजर रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येकाला माहिती आहे की पालकत्व हे खूप मोठी जबाबदारी आहे, स्पेशली वेन इट कम्स टू द सिंगल पॅरेंट. जेव्हा कधी तुम्ही सिंगल पॅरेंट असता, इट कुड बी अ मदर, इट कुड बी अ फादर, एनिवेज बोथ कॅन बी अ सिंगल ॲज वेल. Single parent is left alone to deal with the multiple tasks. ओके, सिंगल पॅरेंटहूड मे अकर फॉर अ व्हरायटी ऑफ रिझन्स. खूप साऱ्या गोष्टींनी सिंगल पॅरेंटचं चॉईस येऊ शकतो. सिंगल पॅरेंट बाय चॉईस अर्थ काय होतो, देर आर सर्टन पीपल हू नेवर वॉन्ट टू गेट मॅरिड. असे काही लोक ज्यांना कधीही लग्न करायचं नाही आहे, बट दे वॉन्ट टू हॅव चिल्ड्रन, पण त्यांना मुलं हवी आहेत. These people generally have a good financial background and they adopt the children while being single. So single parent by choice अर्थ होतो की ज्या लोकांना लग्नाबंधनात अडकायचं नाही, पण त्यांना बच्चूस हवे त्यांचे आणि ते फायनान्शियली वेल सेटल्ड आहेत, असे लोक अडॉप्ट करतात आणि आपल्या सिंगल पॅरेंटिंगचे विल बिंग सिंगल, म्हणजे अशा लोक बच्चूंना अडॉप्ट करून ते बरेच सिंगल तरी अडॉप्ट करतात आणि मुलांचं संगोपन करतात. आता सध्या खूप सारी उदाहरणं आहेत सिंगल पॅरेंटिंगची. तुम्ही जर सोशल मीडियावरती असाल किंवा तुम्ही आता जर बघत असाल की बॉलिवूडमध्ये खूप साऱ्या गोष्टी, करण जोहर आहे, माही
व्हीज आहे यांनी यांनी अडॉप्ट केलेलं आहे. रवीना टंडनने अडॉप्ट केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या मोलकरच्या मुलींनाच त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे. भरपूर असे आहेत वेलबिंग जे की वेल सेटल्ड आहेत, पण त्यांना लग्नबंधनात अडकायचं नाही म्हणून त्यांनी सिंगल पॅरेंटचा ऑप्शन घेतलेला आहे. सिंगल पॅरेंट बाय पार्ट टाइम फॉर पार्ट टाइम. इन सम केसेस देर आर अब्सेन्स ऑफ स्पाउस फॉर लॉंग पिरियड ड्यू टू द वर्क. ओके, जसं की स्पाउस म्हणजे लग्न झालेलं आहे पण काय की अब्सेन्स आहे पाऊसमधून, नवरा बायकोन बघते तर नवरा कुठेतरी दुसरीकडे कामाला गेलेला आहे बिकॉज ऑफ द ड्यू टू द वर्क. फॉरेन ट्रिप आहे, पीपल विथ ट्रॅव्हल रिलेटेड जॉब, मिलिटरी पर्सनल्स, ह्या सगळे लोकांमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा एक पार्टनर हा खूप वेळासाठी घराच्या बाहेर असतो. इन अब्सेन्स ऑफ पार्टनर फॉर सच लॉंग पिरियड द चिल्ड्रन हॅव टू बी ब्रॉट अप बाय द मदर अलोन. जनरली काय होतं, जेव्हा पुरुष हे काही कारणास्तव अब्रॉडला असतील किंवा मिलिटरीमध्ये आहे तर ते बऱ्याचशा वेळ ह्या घरापासून लांब असतात. अशा वेळेस घरची आई जी आहे, मम्मी जी आहे, ही सिंगल पॅरेंटिंगचा सिंगल पॅरेंट असू शकते फॉर अ पार्ट टाइम. टाइप ऑफ डायव्होर्सेस. डायव्होर्स इज अगेन अ ग्रेट इमोशनल ट्रॉमा फॉर द पार्टनर. डायव्होर्सेस आहेत अँड द वन हू हॅज लेफ्ट विथ द कस्टडी ऑफ द चाइल्ड गेट्स पर्सनल मोर रिस्पॉन्सिबिलिटी. ज्यांना कस्टडी मिळते मुलांची, ज्यांना कस्टडी हवी असते, they are more responsible to handling this trauma and the responsibility of the child as well. Widow with the children. Widow म्हणजे विधवा, त्यांचा हस्बंड एक्सपायर झालेला आहे. विडो विथ द चिल्ड्रन. समटाइम्स द डेथ ऑफ द वर्ड पार्टनर पुट्स ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पार्टनर हू इज लेफ्ट अँड अकंपनीड बाय द स्ट्रॉंग इमोशनल सेटबॅक. जेव्हा कधी एखाद्या पार्टनरची डेथ झाली आहे आणि त्याच्यानंतर आपल्यावरती घरची जबाबदारी आहे, मुलांची जबाबदारी आहे, अशा वेळेस तुम्हाला खूप स्ट्रॉंग इमोशनली सेटबॅक असणं गरजेचं आहे, उभं राहणं गरजेचं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड इन सिंगल पॅरेंट्स फॅमिली. जेव्हा कधी पण सिंगल पॅरेंटिंगचं एखादं चाइल्ड असेल, जे ज्याच्याकडे आई आहे किंवा बाबा आहे, त्यावेळेस त्याला डेव्हलपमेंटसाठी काय काय गोष्टी हॅम्पर करू शकतात किंवा त्याला प्रॉब्लेम करू शकतात ते आपण बघणार आहोत. एज ऑफ द पॅरेंट. इफ द पॅरेंट इज यंग इन एज, मुलांच्या दृष्टिकोनातून जर मुलांचे जे पॅरेंट आहेत, जे पालक आहेत, जे यंग आहेत, जे तरुण आहेत वयाने, ही ऑर शी, दोन्ही पण, तो किंवा ती, ही ऑर शी कॅन अंडरस्टँड द नीड्स ऑफ चाइल्ड इज बेटर वे कॅन प्रोव्हाइड इफेक्टिव्ह केअर. बालकाची गरज समजून त्याला केअर करणं हे जास्त इफेक्टिव्ह असू शकतं वेन एज जे आहे ते यंग असतं जेव्हा. एज्युकेशन लेवल ऑफ द पॅरेंट्स. पॅरेंट्सचं एज्युकेशन लेवल काय आहे. अ गुड एज्युकेटेड पॅरेंट कॅन प्रोव्हाइड अ गुड एज्युकेशन टू द चाइल्ड ॲज वेल. चाइल्ड कॅन गेट गुड गायडन्स इन दिस केस. जर पालक शिकले सवरलेले असतील तर त्याचप्रमाणे मुलांना सुद्धा त्यांची कस्टडी मिळत असेल तर त्याचप्रमाणे मुलांना सुद्धा ते चांगलं शिकवून सवरून मुलांना एक चांगलं गायडन्स मिळू शकतं त्यांच्या थ्रूआउट लाईफमध्ये. ऑक्युपेशन ऑफ द पॅरेंट. काय त्यांचं शैक्षणिक पात्रता, काय त्यांचं ऑक्युपेशन, काय त्यांची काम काय करतात. अपब्रिंगिंग ऑफ द चाइल्ड नीड्स मनी ऑल्सो फॉर द फुलफिलमेंट ऑफ नीड्स. ओके, जसं मोठं असं मुलांच्या त्यांच्या फुलफिलमेंटसाठी त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी पैसा पण गरजेचा आहे. तर ऑक्युपेशन काय आहे. गुड ऑक्युपेशन काय, गुड फायनान्शियल सपोर्ट. जर चांगलं त्यांचं फायनान्शियल सोर्स चांगला असेल तर त्यांना फायनान्शियल सोर्स चांगला असल्यामुळे नीडसुद्धा फुलफिल करू शकतो. फॅमिली मेंबर्स. If the member is extended family, if there is extended family and the more members are there, the responsibility can be shared. Love time can be given by other family members and friend as well. Suppose एखादा सिंगल पॅरेंट आहे पण तो फॅमिलीमध्ये राहतोय, घरात आजी आहेत, आजोबा आहेत, काका आहे, काकी आहे, तर अशा वेळेस सिंगल पॅरेंटला मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी हा शेअर केल्या जातात आणि बच्चूंना प्रेम आणि टाईम पण वेळोवेळी डिफरंट कॅटेगरीकडनं दिला जातो. There are certain factors which affects and play a role in a single parenting. Responsibility. Okay, responsibility काय होतं. सिंगल पॅरेंट हॅज टू मोर रिस्पॉन्सिबल अँड टेक केअर ऑफ ऑल द रिक्वायरमेंट ऑफ द चिल्ड्रन. त्यांना खूप जास्त रिस्पॉन्सिबल होणं गरजेचं आहे आणि सगळ्याच गोष्टीचं त्यांना रिक्वायरमेंट चिल्ड्रनची फुलफिल करणं गरजेचं. सच ॲज इमोशनल, फिजिकल, फ्रॉम द सिम्पल थिंग्स सच ॲज अ पर्सन, हायजीन, डाएट, करिअर, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी त्यांना सिंगल पॅरेंट अवलंबून गरजेचं आहे. ओके, एव्हरी सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिंगल पॅरेंट इन द सिच्युएशन सपोर्ट फ्रॉम द फॅमिली मेंबर्स आर व्हेरी मच निडेड. अशा वेळेस सिंगल पॅरेंटच्या फॅमिलीकडनं सिंगल पॅरेंटला जो आहे मदरला किंवा फादरला सपोर्ट मिळणं गरजेचं आहे टू फुलफिल दिस ऑल द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ चाइल्ड. सोशल प्रेशर ऑन द चाइल्ड.
सोशल प्रेशर ऑन द चाइल्ड हे प्रत्येक ठिकाणी असतं. सोशल प्रेशर फुकट. समटाइम्स इन द स्कूल और अदर एरियाज चाइल्ड मे फील इफ इट इज हॅज बीन नो नेम टिल द has no name or tell as his other parent. ओके, समटाइम्स बच्चूंना प्रेशराईज केलं जातं की बाबा तुझ्या वडिलांचं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय आहे. ओके, शाळेमध्ये किंवा बुली केलं जातं मुलांना खेळण्याच्या ठिकाणी, प्लेग्राऊंडमध्ये जे त्यांना ओळखतं वगैरे असं. सो अशा वेळेस मुलांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतो. दिस प्रॉब्लेम शुड बी टॉक विथ द चाइल्ड अँड ही शुड बी प्रिपेअर्ड फॉर द फेस सिच्युएशन कम्फर्टली. अशा वेळेस मुलांना आपल्याला आधीच या गोष्टीविषयी मदत करणं गरजेचं आहे. आणि काय बोलायचं, कसं उत्तर द्यायचं हे मुलांना सांगणं सुद्धा, किंवा अशा सिच्युएशन आपण कसं टॅकल करायचं हे मुलांना सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, नाव टीनेज प्रेग्नन्सी. आता आपण अनवेड पाहिलं, सिंगल पॅरेंटिंग पाहिलं, त्याच्यानंतर आपण टीनेज प्रेग्नन्सी. टीनेज प्रेग्नन्सी काय आहे? टीनेज प्रेग्नन्सी ओके बिकॉज ऑफ टीन म्हणजे कुठले, बिटवीन एज ऑफ 13 to 17 टीनेज प्रेग्नन्सी. 13 to 17 इयर्स. ओके, हे तुमचं टीनेज आहे. या टीनेजमध्ये जर तुम्ही प्रेग्नेंट असाल, म्हणजे लेडीज जर प्रेग्नेंट असेल तर काय, टीनेज प्रेग्नन्सी इज डिफाईन एज अंडर एज और टीनेज गर्ल बिटवीन 13 to 17 years of age becoming pregnant. Okay, in this case the pregnant in mother and the child born are likely to suffer health, social, emotional and economic problem. या वर्षात या वयात जर एखाद्या लेडीला, एखाद्या गर्लला बच्चू जर झालं तर ते दोघंही, मदर आणि बेबी दोघंही काय करणार, कॅन बी सफर फॉर हेल्थ, इमोशनल, सोशल अँड इकॉनॉमिक प्रॉब्लेम. स्वतःच लहान आहे 17 वर्षापर्यंत, तुम्ही काय बच्चूला शिक्षण देणार? स्वतःचं शिक्षण पूर्ण नसेल, हेल्थ प्रॉब्लेम असतात, इकॉनॉमिक प्रॉब्लेम असतात, पैशाचा प्रॉब्लेम असतात, सोशल प्रॉब्लेम असतात, सगळ्या गोष्टीच असतात. कॉजेस ऑफ टीनेज प्रेग्नन्सी, याची कारणं काय? टीनेजची कारणं काय? अर्ली मॅरेज. आपल्याकडे आता कायदा आहे, आपण 18 वर्षापर्यंत मुलीचं लग्न करू शकत नाही. त्याच्यासाठीच तो आहे, कारण याच्या आधी आपल्याला खूप वेळा बालिका बालपणात लग्न वगैरे व्हायची, त्याच्यामुळे लवकर मुलं व्हायची. मग ती शारीरिकदृष्ट्या पण ती स्वतः पण रेडी नाही आणि मानसिकदृष्ट्या पण रेडी नाही आहे. ओके, अर्ली मॅरेज इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन टीनेज प्रेग्नन्सी. इफ द फिमेल गेट्स मॅरिड अर्ली इट बिकम्स ऑब्वियस दॅट शी बिकम्स द मदर अर्ली. जर बच्चूचं लग्न लवकर केलं, एखाद्या लेडीजचं लग्न लवकर केलं तर बट ऑब्वियस आहे की ती लवकर आईसुद्धा बनते. अर्ली डेटिंग बिहेवियर. अर्ली डेटिंग बिहेवियर म्हणजे काय? डेटिंग ऑफ टीनेज चिल्ड्रन हॅज बिकम अ कॉमन नाव डेज. सगळ्यांना वयात आल्यानंतर एक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असणं गरजेचं आहे, त्यामुळे अर्ली डेटिंग नाव डेज. मग एकदा एक्स्ट्रीम केसेसमध्ये जेव्हा रिलेशनशिप ठेवले जातात आणि त्याच्यातून बच्चू, एखादी लेडी गर्ल ही आहे विच कॅन गेट प्रेग्नंट बिटवीन 13 to 17 ऑफ एज. रेप्स ऑन मायनर. रायझिंग इन्सिडेंट्स ऑफ रेप ऑन मायनर. रेप जे होतात, जेव्हा फोर्सफुली सेक्स केला जातो, त्यातून जर बच्चू होतात, त्याच्यामुळे पण टीनेज प्रेग्नन्सी राहू शकते. लॅक ऑफ फॅमिली बॉन्डिंग. When children who do not share close relationship with their families are more likely to go out and indulge in such activities. जेव्हा मुलांचा फॅमिलीशी काही संबंध नसतो, काही जास्त फॅमिली बॉन्डिंग राहत नाही, त्यावेळेस मुलं अशी बाहेर जाऊन काहीतरी चुका करतात आणि मग अशा गोष्टींना आपण बळी पडतो. Intake of drug. The intake of drugs and alcohol is also one of the cause. Under intoxication, children can get in such activities. Okay, एखादा इंटेक ऑफ ड्रग अँड अल्कोहोल, त्या अल्कोहोलच्या अंमलाखाली किंवा त्या ड्रगच्या अंमलाखाली सुद्धा मुलं अशी चूक करू शकतात आणि जेणेकरून प्रेग्नन्सी राहते. फायनान्शियल फॅक्टर. वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ द फायनान्शियल कन्स्ट्रेंट अँड पॉवर्टी. गरिबी आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळे पण ह्या सगळ्या गोष्टींना पाय उचललं जातं. समटाइम्स गर्ल्स इन्क्लूड सच ॲक्टिव्हिटीज इन द लोअर ऑफ मनी अँड इट कॅन बी रिझल्ट इन प्रेग्नन्सी. अशा वेळेस काही गरीब घरातल्या मुली ज्यांना पैशाची गरज आहे, अशा सगळ्या गोष्टींना बळी पडतात आणि कॅन बी रिझल्ट इन प्रेग्नन्सीचा रिझल्ट हा प्रेग्नन्सीमध्ये जातो. लॅक ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज न केल्यामुळे. इफ द मॅरेज इज डन अर्ली, नो कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आर यूज्ड. ओके, जरी लग्न लवकर झालं असेल तर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स यूज न केल्या त्यामुळे जे प्रेग्नन्सी राहते, इट लीड्स टू टीन प्रेग्नन्सी विच कॅन हॅव अ ॲडवर्स इफेक्ट ऑन हर बॉडी. ओके, त्याच्यामुळे तिचा बॉडीवरती ॲडवर्स इफेक्ट सुद्धा होऊ शकतो. ओके, ट्रेडिशनल बिलीफ्स.
त्याच्यामुळे ट्रेडिशनल बिलीफ्स काय आहेत, म्हणजे पारंपरिक जे आपली ठाव आहे, ठाम आहे, ते काय आहे. If some in some societies it is considered as a good thing if the girls get pregnant early after marriage, it is considered as a proof of her fertility. Okay. काहीही ट्रेडिशनल गोष्टी, ट्रेडिशनल काही समाजामध्ये अजूनपर्यंत या गोष्टीचं ट्रेडिशनल महत्त्व आहे की जर लवकर प्रेग्नेंट राहिली, द गर्ल्स गेट प्रेग्नेंट आफ्टर मॅरेज, तर तिचं हे फर्टिलिटी साईन आहे, जिचं प्रूफ ऑफ हर फर्टिलिटी. इफेक्ट्स ऑफ टीनेज प्रेग्नन्सी, तुझा काय होतं, हाय ड्रॉप आउट ऑफ फ्रॉम स्कूल. ओके, हाय ड्रॉप आउट ऑफ स्कूल. जर टीन एज गर्ल जर प्रेग्नेंट राहिली तर तिला शाळा सोडावी लागते. टीन एज मदर आर मोर लाईक टू ड्रॉप आउट ऑफ फ्रॉम स्कूल. मदर रिमेन्स इन मोस्ट केसेस नॉट प्रॉपरली एज्युकेटेड. ओके, या वयामध्ये जर तुम्ही प्रेग्नेंट राहिलात आणि जर तुम्ही स्कूलमधून ड्रॉपआउट घेतलं तर बहुतांश आया या अनएज्युकेटेड राहतात, ज्या वेल एज्युकेटेड राहत नाही. प्री मॅच्युअर बर्थ, फिमेल हू गेट्स प्रेग्नेंट ॲट टीनेज कॅन गिव्ह बर्थ प्री मॅच्युरली. देर इज लो बर्थ वेट ॲज सच बेबीज. ओके, काय होतं, जर टीनेज बेबी राहिलं तर बच्चूचं म्हणजे प्री मॅच्युअर बेबी होण्याचे खूप जास्त असतात, कारण बच्चूंचं वय वाढत नाही, कारण ती स्वतः पण एक लहानच आहे. इनॲडिक्वेट न्यूट्रिशन, टीनेज मदर्स आर लेसली लाईक टू गेट ॲडिक्वेट न्यूट्रिशन ड्युरिंग प्रेग्नन्सी. बऱ्याचशा टीनेज मदर्सना इनॲडिक्वेट न्यूट्रिशन मिळण्या कारणामुळे सफिशियंट फर्दर त्यांना शी मे गिव्ह राईज टू फर्दर प्रॉब्लेम, त्यांना भरपूर प्रॉब्लेम पुढे होऊ शकतात. रिड्यूस पॅटर्नल केअर, reduce prenatal care. It has been researched that an adolescent mother gets less medical checkups and receives less antenatal care. हे रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की अँटीनेटलमध्ये म्हणजे हे 13 to 17च्या एजमध्ये मुलींना प्रॉपर अँटीनेटल केअर मिळत नाही आणि मिळणं नाही, त्यामुळे प्रीनेटल पण मिळत नाही आणि इवन पोस्टनेटलचे कॉम्प्लिकेशन पण त्यांना समजत नाही. ओके, मॉर्टॅलिटी रेट वाढतो, मॅटर्नल आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट वाढतो. टीनेज प्रेग्नन्सी रिझल्ट इन मेनी कॉम्प्लिकेशन्स विच कॅन बी कॉज मॅटर्नल डेथ. अंडर डेव्हलप्ड पेल्विस ॲट दिस एज, ज्या पेल्विक स्ट्रक्चर कॅव्हिटीमध्ये बच्चू असतं, जर ते अनडेव्हलप्ड असेल तर बच्चूचं प्रेशर होल्ड करणार नाही आणि याच्यामुळे प्री मॅटर्नल डेथ इवन बच्चूला आपण दगावू शकतो. त्यामुळे देर आर चान्सेस ऑफ मॅटर्नल इन्फंट मॉर्टॅलिटी. अनफुलफिल्ड नीड्स, देर आर मेनी नीड्स ऑफ इन्फंट ऑफ द टीनेज मदर विच रिमेन अनफुलफिल्ड. इफ देर इज एनी पॉवर्टी, गरिबी आहे, शी कॅनॉट मीट द फायनान्शियल नीड्स ऑफ हर चाइल्ड. Medical aid is not provided. Sometimes she herself is not mature enough to understand the emotional needs of the child. So unfulfilled needs मध्ये काय, जर टीनेज मदर असेल तर आणि जर पॉवर्टीमध्ये असेल तर शी कॅनॉट मीट द फायनान्शियल नीड्स ऑफ हर चाइल्ड. तिला तिच्या मुलांच्या पैशागणिक ज्या गरजा भागवता त्या फुलफिल करता येणार नाही. मेडिकल एड पण तिला मिळणार नाही आणि प्लस टाईम तिला स्वतःलाच माहिती नाही की बच्चूला काय नेमकं पाहिजे, इमोशनल नीड्स काय आहेत बच्चूच्या, तसं कारण असल्यामुळे त्यावेळेस त्याला त्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार नाही. हेल्थ रिस्क, प्रेग्नन्सी टीनेज मदर इज मोर लाईकली टू हॅव ॲनेमिया. बच्चूज ज्या आहेत त्यांना मोस्टली खूप साऱ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण त्याच अपग्रोईंग एजमध्ये आहेत. अशा वेळेस प्रेग्नंट झाले त्यांना ॲनिमिया होऊ शकतो, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन होऊ शकतं आणि लो जनरल ट्रॅक इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं. सो PH can be happen, low urinary tract infection can be happen, even anemia is a main reason for of health risk as well. So how we are going to prevent this teenage pregnancy? So now the most effective ways to reducing the rate of teenage pregnancy is to have an open talk of teenagers with their parents. So they have to talk about with their parents. Parent has to talk with the teenage girls or to the boys. School and healthcare professionals can also play roles in this by providing the educational talks and information to the teenagers. So they have to provide a good lesson or good knowledge to the teenagers so that they will not do any mistakes. A strong emotional bond should be developed. A strong emotional bond should be developed in the family members, such as children are less likely to include in such activities. Emotional attachment of the parents with their children and a strong force helping the young to avoid such activities. Knowledge about contraceptives should be provided. बट चूज ना आपण या एजमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचे
नॉलेज देणं खूप जास्त गरजेचे आहे. काही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स विच इज बीन हार्मोनल टॅबलेट आपण बोलू शकतो. ओके, विच मे प्रॉब्लेम मे काय करतं खूप साऱ्या प्रॉब्लेम्सना आपण त्यांना इन्व्हाइट करतो. सो इट हॅज नॉट टू बी टेकन अनलेस अँड इट इज व्हेरी आफ्टर मॅरेज ओनली. इफ इट इज व्हेरी नेसेसरी then only it has to be taken. Please do not take any contraceptive pills on your own. This is not good. Okay, so next is your sexual violence. Sexual violence is an emerging concern today. It is a global health and a human rights problem. सेक्शुअल व्हायलन्स प्रत्येकाला माहिती आहे. बोलीभाषेत त्याला आपण रेप बोलू शकतो. जेव्हा तुमच्या सेक्शुअल व्हायलन्स हा होतो त्यावेळेस कोणाची मर्जी विचारली घेतली जात नाही. जस्ट टू इन्फोर्स युअर फिलिंग्स ऑन अदर पार्टनर, दॅट इज युअर सेक्शुअल व्हायलन्स. ओके, it could be anyone, male or male to female, female to male as well. Any unwanted touching or act of sexual nature committed through a physical force, persisting a person for dates, being forced to watch or participate in unwanted sexual activity. त्याचे पार्ट सांगतो एक कसं असू शकतं. सो persisting a person for a dates, चल 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 भेटूया करूया असं. ओके, सेक्शुअल advances. Okay, any unwanted verbal comment of a sexual nature, remarks about the sexual identity of sexual orientation, rape, force penetration of the vagina or anus, unwanted physical contact, request for sexual favors, job promotion or demotion, school passing or failing as a result of gender known as the gender harassment, displaying the sexiest or demeaning pictures and posters. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त रेप हा एकच हा पार्ट याच्यामध्ये येत नाही आहे. जर तुम्हाला सेक्शुअल व्हायलन्स हे कोणी बोलीभाषेत किंवा कोणी टॉन्ट मारला आहे किंवा कोणी तुम्हाला छेडला आहे किंवा तुम्हाला असे काही फिजिकल बॉडी लँग्वेज तुमची तुम्हाला बिलकुल पण कम्फर्टेबल नाही आहे या सगळ्या, किंवा विंकिंग म्हणजे डोळा मारणं वगैरे किंवा इशारे करणे, हातवारे करणे, अश्लील चाळे करणे, या सगळ्या गोष्टी सेक्शुअल व्हायलन्समध्ये येतात. ओके, so World Health Organization lists the following additional categories example of sexual violence against the woman. Rape within the marriage. इवन WHO ने अजून ह्याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी लिस्ट डाऊन केल्या आहेत जे की सेक्शुअल व्हायलन्समध्ये येतात. ते बघूया आपण. रेप विदिन अ मॅरेज इन अ डेटिंग रिलेशनशिप बाय द स्ट्रेंजर्स. ओके, रेप विदिन अ मॅरेज, लग्न झाल्यानंतर सुद्धा रेप केला जातो. इन डेटिंग रिलेशनशिप अँड मॅरेज म्हणजे स्ट्रेंजर असे तुम्हाला फोर्स करून एखादं रिलेशनशिप मेंटेन करायचा फोर्स केला तर. सिस्टेमिक रेप ड्युरिंग द आर्म कॉन्फ्लिक्ट इन्क्लुडिंग द किडनॅपिंग और यंग गर्ल्स फ्रॉम द इम्प्रेग्नेशन. ओके, सो सिस्टेमिक रेप ड्युरिंग द आर्म कॉन्फ्लिक्ट, जेव्हा कधी पण किडनॅप झालाय आणि तुम्हाला फोर्सफुली एखाद्या शरीर संबंध ठेवले जातात त्यावेळी सुद्धा तो सेक्शुअल व्हायलन्स आहे. अनवॉन्टेड सेक्शुअल ॲडव्हान्सेस और हरॅसमेंट इन्क्लुडिंग द डिमांडिंग सेक्स इन रिटर्न ऑफ फॉर फेवर्स. जेव्हा एखाद्याच्या मला हे म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ समबडी वॉज प्रमोशनच्या बद्दल मला आय नीड टू हॅव अ सेक्शुअल रिलेशनशिप विथ यू असं सांगणारे सुद्धा असे स्टेटमेंट सुद्धा किंवा अशा ॲक्टिव्हिटी सुद्धा सेक्शुअल व्हायलन्समध्ये येतात. फोर्स मॅरेज और मॅरेज इन्क्लुडिंग द मॅरेज ऑफ चिल्ड्रन. ओके, सो फोर्स मॅरेज जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध लग्न केलं जातं हे सुद्धा सेक्शुअल व्हायलन्समध्ये काउंट केलं जातं. डिनायल ऑफ राईट टू चूज कॉन्ट्रासेप्शन अँड अडॉप्ट अदर मेजर्स टू प्रोटेक्ट अगेन्स्ट सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. सो कॉन्ट्रासेप्शन हॅज टू बी यूज अँड डिनायल म्हणजे यूज न करण्यासाठी तुम्ही जेव्हा नापसंती दर्शवता किंवा तुम्ही नकार दर्शवता ते सुद्धा सेक्शुअल व्हायलन्सच्या अगेन्स्ट येतं. व्हायलेंट ॲक्ट अगेन्स्ट द sexual of women include the female genital mutilation, obligatory inspection or virginity and forced abortion. जेव्हा एखादा लेडीचं व्हर्जिनिटी चेक करणं हे सुद्धा सेक्शुअल व्हायलन्स आहे. फोर्स अबॉर्शन करणं, तिच्या मनाविरुद्ध अबॉर्शन करणं हे सुद्धा सेक्शुअल व्हायलन्स आहे. फोर्स prostitution and trafficking of people for purpose of sexual exploitation.
सो तुम्ही खूप जणांनी खूप साऱ्या गोष्टी आता बऱ्याचशा पिक्चर्समध्ये खूप साऱ्या मालिकांमध्ये दाखवलं जातं की फोर्स प्रॉस्टिट्यूशन मनाविरुद्ध व्यवसायात टाकणं किंवा किडनॅपिंग करणं किंवा किडनॅप झाल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांच्या डिमांड पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टी सेक्शुअल एक्सप्लोरेशनमध्ये काउंट केल्या जातात. द इफेक्ट ऑफ सेक्शुअल व्हायलन्स कॅन बी, इफेक्ट खूप भयंकर आहे, पण त्यातल्या त्यात फिजिकल डिफेक्ट्स. सेक्शुअल व्हायलन्स कॅन रिझल्ट इन टू सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन. सेक्शुअल व्हायलन्समुळे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज होऊ शकतात, जसे HIV होऊ शकतं, अनटायटेड प्रेग्नन्सी होऊ शकते, सबसिक्वेंट अनसेफ अबॉर्शन होऊ शकतं, अँड इंजुरीज इन्क्लुडिंग द ट्रॉमा अँड टू रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे व्हायलन्समुळे आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनसुद्धा ट्रॉमा होऊ शकतो. सायकोलॉजिकल इफेक्ट्स इन सम फिमेल्स द इफेक्ट शोज इमिडिएटली. काही फिमेलमध्ये सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे ट्रॉमा इतका भयंकर असतो की जो लगेच शो होतो, पण इन अदर्स डिलेरिशियस इफेक्ट कम्स इयर्स लेटर. काही जण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस हा डिसऑर्डर होतो, डिप्रेशनमध्ये जातात, काही जण सिरियस ज्यात सुसाईड, काही जण सुसाईड अटेम्प्टसुद्धा करू शकतात अशा सेक्शुअल व्हायलन्सच्या नंतर. चाइल्ड सेक्शुअल अब्यूज इट्स फंडामेंटली एज ॲक्ट ऑफ व्हायोलेशन पॉवर अँड डॉमिनेशन. द सेक्शुअल अब्युजर इज पॉवर, नॉलेज अँड रिसोर्सेस आर द फार ग्रेटर दॅन द लोज ऑफ द चाइल्ड. द अब्युजर एक्सप्लोरेट्स द पॉवर डिफरन्स इन द टेक ॲडव्हान्टेज ऑफ द चाइल्ड ॲज वेल. हे खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपण बघतो की जेव्हा जो चाइल्ड अब्युजर आहे, एखादा चाइल्ड सेक्शुअल अब्युजर आहे, म्हणजे आपल्या पताची, आपल्या प्रतेची गैरफायदा घेऊन बच्चूजना आपण ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी सगळ्या गोष्टीसाठी आपण इन्फोर्स केलं जातं. ओके. इन्सेट्समध्ये काय होतं, अ टाईप ऑफ सेक्शुअल अब्यूज वेअर द अब्युजर इज अ मेंबर ऑफ द चाइल्ड्स इमिडिएट फॅमिली. इन्सेट म्हणजे काय होतं, घरातलीच एखादी व्यक्ती आहे जी बच्चूजना किंवा घरातल्या लेडीजना अब्यूज करत असतं. इमेज घरातलीच व्यक्ती, मग ती भाऊ असू दे, बहीण असू दे, भाऊ असू दे, मामा असू दे, काका असू दे, हे सगळ्या गोष्टी, आजोबा असू दे, ह्या सगळ्या गोष्टी बच्चूजना, घरातल्याच लोकांना, घरातल्याच लहान मुलांना चाइल्ड अब्यूज करत असतात. इट्स अ मोस्ट ट्रॉमॅटिक, कारण ते कुठे जाऊन सांगू शकत नाही, बिकॉज this is the trust is abused by the people who are supposed to be nurture, love and protect the child from any harm, are abusing for their power, satisfying their whole physical and emotional development. The abuser uses this power further by forcing the child not to tell anyone, even त्यांना असं सांगितलं जातं की कुणालाही सांगू नये. Learn more about healthy and unhealthy relationships so that one can identify the potential abuse situation. सो मुलांना अशा वेळेस तुम्हाला शिक्षण देणं गरजेचं आहे की हेल्दी रिलेशनशिप काय आहे आणि अनहेल्दी रिलेशनशिप काय आहे. आत्ताच्या मुलांना सुद्धा तुम्हाला गुड टच बॅड टच सांगणं खूप गरजेचं आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे टू इन्सेक्ट्स. कारण खूप साऱ्या अजूनही खूप साऱ्या न रिपोर्ट केलेल्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला घडतात, फक्त जगाच्या लाजरी खातर कोणी काही बोलत नाही. बी कॉन्फिडेंट and assertive when the establishing your limits in the sexual situation. Be aware that excessive consumption of alcohol and drugs may put you in a potential risky situation. Carry a whistle. Okay. Keep informed about the violence against a woman in the community. If the information is not readily available, pressure the police to keep the community informed. Okay. How to educate and empower oneself. फॉर मेन, तुम्हाला कसं स्वतःला एज्युकेशन करणं गरजेचं आहे. फॉर मेनसाठी काय, ऑलवेज बी शुअर दॅट अ वुमन विथ whom यू वॉन्ट टू हॅव सेक्स ऑल्सो फुल्ली ॲग्री विथ इट. मेनला गरजेचं आहे. सेक्शुअल व्हायलन्सच्या ॲक्शन तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑलवेज जी लेडी तुमच्यासोबत रिलेशनशिप पूर्णपणे अग्री आहे त्याच लेडीसोबत तुम्हाला सेक्शुअल रिलेशनशिप ठेवायचं आहे. इफ यू नॉट क्लिअर, talk about with her, and if you are not still clear, do not have a sex. जर तुम्हाला काही डाऊट असतील, तुम्ही जर क्लिअर नसेल, तुम्ही ओपनली बोला. आणि जर तुमचे डॉल स्टिल क्लिअर नसेल तर तुम्ही प्लीज त्या लेडीसोबत सेक्स करू नका. नेवर प्रेशराईज अ वुमन टू हॅव अ सेक्स. कधीही कोणत्या लेडीला प्रेशराईज करू नये की सेक्स करण्यासाठी. अवॉइड ड्रग अँड अल्कोहोल ॲज दिस कॅन बी इम्पेअर युअर जजमेंट. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या अंमलाखाली सेक्स कधी करू नका, ज्याने तुमचं जजमेंट हे चुकू शकतं. हॅव्हिंग सेक्स विथ अन इमोशनल अनस्टेबल वुमन. एखाद्या
मनोरुग्ण तरुणीसोबत किंवा मनोरुग्ण लेडीसोबत जिचा इम्पेअर्ड नाही आहे, शारीरिक डिस्टर्ब आहे, अशा लेडीसोबत जर तुम्ही सेक्स वगैरे केला तर तुम्हाला अल्कोहोल किंवा ड्रग्स और अंडर इन्फ्लुएंस ऑफ ड्रग्स और अल्कोहोल is also considered as a sexual abuse, okay, which cannot be refused but still can be a sexual abuse. Okay, for women, make clear boundaries of yourself. Please make clear boundaries of yourself till what extent you want to go, की तुम्हाला कोणत्या लिमिटपर्यंत जायचं आहे हे तुम्हाला तुमच्या बाउंड्रीजमध्ये लिमिट ठेवायचं आहे. क्लिअरिफाय युअर थॉट्स टू द अदर पर्सन वेन यू आर डोंट वॉन्ट हॅव सेक्स. तुम्ही तुमचे थॉट्स इतके क्लिअर ठेवा की तुम्हाला पुढच्या माणसाला सांगता आलं पाहिजे की यू डोंट वॉन्ट टू डू सेक्स. Okay, if you feel uncomfortable in a situation with another person, try to get out from there. जर तुम्हाला एखाद्या सिच्युएशनमध्ये बसल्या की एखाद्या पर्सनसोबत बसल्या तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत आहे, तुम्ही तिथल्या तिथे निघून जाणं गरजेचं आहे. मेक इट पॉईंट टू टेल युअर पॅरेंट्स और फ्रेंड्स नो अबाउट वेअर अँड विथ यू कम गोईंग ऑन. तुम्ही तुमच्या घरातल्यांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही कोणासोबत कुठे जात आहात ती क्लिअर इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. अवॉइड ड्रग्स अँड अल्कोहोल ॲज दे कॅन इम्पेअर युअर जजमेंट. ड्रग्स आणि अल्कोहोल तुम्हाला अवॉइड करायचे आहेत जेणेकरून तुमचे ते जजमेंट हे इम्पेअर होऊ शकतं. सो सेक्शुअल अब्यूज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज plays a major role whenever it comes to a sexual violence as well. Thank you.